हॅलो एव्हरीवन, नमस्कार। पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी बनवणार आहे प्रॉन्स रवा फ्राय। तर त्यासाठी मी इथे प्रॉन्स घेतलेले आहे अर्धा किलो आणि ते मी क्लीन करून घेतलेले आहे। हे प्रॉन्स मी कसे क्लीन केले याबद्दलचा व्लॉग मी शूट केला होता आणि तो मी अपलोडही केला आहे माझ्या चॅनलवर। याच्या आधीचा व्लॉग जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की प्रॉन्स हे कसे क्लीन करतात आणि यातला हा जो धागा असतो तो कसा काढतात। तर इथे मी सगळे प्रॉन्स आधीच क्लीन करून घेतलेले आहे। तर आता बघूया झटपट अशी रेसिपी। यात मी टाकते आहे साधारण 2 चमचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। ही पेस्ट मिक्सर मध्ये वाटून घेतली आहे। तर ही 2 चमचे पेस्ट यात टाकली आहे। त्यानंतर यात मी साधारण एवढी हळद टाकून घेणार आहे। एक चमचा मिरची पावडर टाकते आहे। प्रॉन्स हे थोडे गुळचट असतात त्यामुळे थोडं तिखटच बनवते। थोडासा गरम मसाला टाकून घेते आहे। धना पावडर टाकत नाहीये कारण ऑलरेडी मी कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे त्यामुळे धना पावडर टाकण्याची काही गरज नाही। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते। प्रॉन्स व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घेतले, कोट करून घेतले। आता याला मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। मी याला साधारण 20 ते 25 मिनिटं मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून घेते। प्रॉन्सला कोट करण्यासाठी मी इथे थोडा रवा घेते आणि जितका रवा घेतलाय त्याच्या अर्धा तांदळाचा पीठ घेते। कोटिंग साठी सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर। याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता हे रव्याचं कोटिंग रेडी आहे। प्रॉन्स मॅरिनेट झालेले आहे। आता त्याला मी कोट करून घेते। अशा प्रकारे प्रॉन्सला कोटिंग करून घ्यायची आहे। हो, इथे मी थोडा पसरट पॅन घेतलाय आणि त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तर तेल तापलंय, यात प्रॉन्स फ्राय करून घेते। प्रॉन्स हे लवकर शिजतात। तर एक एक प्रॉन्स मी पलटवून घेणार आहे म्हणून मी चिमट्याचा यूज करते। चांगले दोघी बाजूने खरपूस फ्राय करून घ्यायचे। प्रॉन्स दोघी बाजूने झालेले आहेत आणि आता आपण सर्व करू। तर कशी वाटली सिंपल आणि झटपट होणारी प्रॉन्सची रेसिपी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा।